सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत। आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। जवळपास 53% महागाई भत्ता या अधिकाऱ्यांना मिळालेला आहे। या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। गुड न्यूज फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, द डिअरनेस अलाउन्स ऑफ दिस ऑफिसर्स हॅज बीन इन्क्रीज। या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुर्तास आपण आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर खूप खूप धन्यवाद, आणि जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवल्यामुळे जेव्हा कधी आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे अप टू डेट राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पाहूया मग कोणते अधिकारी आहेत, कोणते कर्मचारी आहेत ज्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे। गुड न्यूज आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी। या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागाने हे परिपत्रक काढून जाहीर केलेलं आहे। भाप्रसे म्हणजेच अखिल भारतीय सेवेतील जे अधिकारी आहेत त्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे। बघूया आपण परिपत्रक काय सांगतं नेमकं। भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक 15/2024 E2B दिनांक 21/10/2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भातील माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित हे परिपत्रक करण्यात आलेलं आहे। पाहूया आपण। केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेला 3% वाढीव दराने महागाई भत्ता जो आहे, डिअरनेस अलाउन्स जो आहे व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहणार आहेत। त्यानुसार 1 जुलै 2024 पासून आता महागाई भत्ता जो 50% होता तो आता 53% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील। अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे जे शासनाचे अवर सचिव आबासाहेब कावळे सर यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे। केंद्र शासनाच्या धर्तीवर अखिल भारतीय सेवेतील जे अधिकारी कर्मचारी आहेत, सहसा जे क्लास 1 अधिकारी आहेत त्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे। 1 जुलै 2024 पासून 53% महागाई भत्ता अनुदेय करण्याचा निर्णय या ठिकाणी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने घेतलेला आहे। आपल्या सर्व अखिल भारतीय संवर्गातील अधिकाऱ्यांना ही तरतूद त्यांनी लागू करून घेतलेली आहे। तर हा जो लाभ आहे फक्त अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनाच लागू तुर्तास तरी केलेला आहे। लवकरच राज्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा हा 3% वाढीव भत्ता जो मिळणार आहे तो त्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होणार आहे। जेव्हा कधी हा निर्णय होईल तेव्हा पुन्हा एकदा आपल्यासमोर अत्यंत सविस्तर माहितीसह पुन्हा एकदा येऊ। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मग ते शैक्षणिक असू दे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात असू दे, हे माहिती अप टू डेट करण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा। चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपले व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त अशी आपण विनंती करतोय। त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। तुम्हाला एखाद्या विषयावरती माहिती पर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा, आम्ही नक्कीच त्या विषयावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू। तुर्तास आपली रजा घेतो। लवकरच नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा येऊ। धन्यवाद।